दिनांक 14 ऑगस्ट 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे गेल्या 6 दिवसापासून उपोषणकर्ते ज्ञानेश्वर सुभाष चव्हाण मोजे ब्राह्मणवाडा तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली हे ब्राह्मणवाडा गावातील कामाची त्वरित चौकशी करण्यात यावी यासाठी उपोषणाला बसले आहेत आणि त्यांना समस्त गावकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे। अरुण दिपके, TV7 हिंगोली। भ्रष्टाचार उघडायलाच पाहिजे। ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार वर आलाच पाहिजे। अधिकाऱ्यांना आळा बसलाच पाहिजे। कारवाई झालीच पाहिजे। ब्राह्मणवाडा ग्रामपंचायत भ्रष्टाचार उघडकीस आलाच पाहिजे। माझं नाव सर्वप्रथम प्रवीण दादाराव पवार, ब्राह्मणवाडा गावचा रहिवासी आहे मी। गावात तर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा आहे। तर सुरुवातीला ग्रामसभा वगैरे घेतली होती। त्या ग्रामसभेत आम्ही ग्रामसेवक सरपंच यांना प्रश्न विचारले बाबा की आपल्या गावाला किती निधी आला आहे, कुठून आला आहे, कशा प्रकारे आला आहे, कुठं खर्च केला गेला आहे। तर त्या ग्रामसभेत आम्हाला कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही। चालू ग्रामसभेत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी पळ काढला। त्यानंतर आम्ही चौकशीसाठी CO साहेबांजवळ आलो। CO साहेबांनी आदेश काढला। त्यानंतर त्या आदेशानुसार BDO साहेबांनी BDO साहेबांना चौकशीसाठी पाठवलं। परंतु त्या चौकशीत असं आम्हाला कळालं की सगळं मॅनेज झालेलं आहे। त्या चौकशीत कुठल्याही प्रकारची चौकशी झाली नाही। प्रत्येक स्थळावर जाऊन कुठली पाहणी केली नाही, काही नाही। त्यांची फक्त कागदोपत्री चौकशी झाली। अधिकारी वगैरे आले होते, परंतु चौकशी अशी झाली की पंचायत समितीतून जो अधिकारी निघाला तो अधिकारी ज्या ग्रामसेवकाची चौकशी करायची त्या ग्रामसेवकाला त्यांच्याच गाडीत सोबत घेऊन आले। परत अर्ध्या रस्त्याने हॉटेलवर 1 तास त्यांची मिटिंग झाली। तर आमचं म्हणणं हे की बाबा तुम्ही चौकशीला घेऊन आले तर अशी कुठली पारदर्शक तुम्ही मिटिंग केलेली आहे। तर आमचं हे म्हणणं आहे की ते सगळं मॅनेज झालेलं आहे। परत CO साहेबांनी आदेश काढावा आणि पारदर्शक चौकशी व्हावी आणि जो कोणी दोषी आढळलं त्यावर कायदेशीर कारवाई करावी ही आमची सर्व गावकऱ्यांची मागणी आहे। आमचा मुलगा उपोषणाला बसलेला आहे। आज 6 दिवस झाले। कोणतं गाव आहे तुमचं? ब्राह्मणवाडा तांडा औंढा नागनाथ। कशासाठी आमच्या मागण्या आहे, ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, ते आमची पूर्ण मागणी करावी। काय करायची? कडक कारवाई करायला पाहिजे आणि उपोषणाला बसले याच्यासाठी कोणी अधिकारी वगैरे आलाय का तुमच्याकडे? कोणी आलेला नाही। आलाय तुमचा काय मागणी आहे, कशासाठी, काय नाव आहे? माझं नाव सर्वप्रथम किशोर प्रल्हाद चव्हाण आहे। मी ब्राह्मणवाड्याचा एक नागरिक आहे। आज 6वा दिवस चालू आहे। आमरण उपोषण चालू आहे। आमरण उपोषण यासाठी चालू आहे की जो काही ग्रामपंचायतमध्ये आता 5 ते 7 वर्षाखालचा जो काही भ्रष्टाचार आहे याच्यात ग्रामसेवक, सरपंच, BDO हे सगळे जिम्मेदार आहेत। आतापर्यंत 6वा दिवस झाला आहे, कोणीही सखोल चौकशीसाठी आलेलं नाही। एका दिवशी चौकशीसाठी आले होते तर आमच्या गावाला काही लोक जे चौकशीला आले होते त्या पोरांना औंढ्यामध्ये बोलवलं की चला मीटिंग आहे म्हणून आणि चौकशीला घरी पाठवलं। ही चौकशी काही आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही आमरण उपोषण केलेलं आहे। आज 6वा दिवस चालू आहे की आमच्या समोर आमच्या हिशोबाने ही चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी झाली पाहिजे म्हणजे अशी नाही झाली पाहिजे स्वतः CO साहेब किंवा BDO साहेब, कलेक्टर साहेबांनी यांना निवेदन द्यावं तात्काळ। आणि जो भ्रष्टाचार आहे, जे व्यायामशाळा आहे, जलसिंचनाचा कार्यक्रम आहे, अजून तुम्हाला सांगतो मी जे कचरा पेटी, हे नाल्या वगैरे जे सगळे आहेत, नळ, हे सगळं काही ह्याची सगळे सखोल खाली जाऊन चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी होताच तात्काळची कारवाई केली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे। पुढचं पाऊल काय असणार आहे? पुढचं पाऊल आज जर तुम्हाला सांगतो आज 6वा दिवस आहे। आज संध्याकाळ 7 वाजेपर्यंत आम्हाला जर कोणी जर भेटायला नाही जर आलं तर उद्याचा 7वा दिवस इथं रस्ता रोक आंदोलन 100% होणार आहे आणि तो पण मोठ्या संख्येने करणार आहोत।